नमस्कार विद्यार्थी मित्रो, कॉम्पिटिटिव्ह विभव पोटेन्शियल टू अचीव सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये मी सचिन पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो. महिला समाज सुधारणा किंवा महिला समाज सुधारक यांचा आपण आता उहापोह करायला सुरुवात केलेली आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण मुक्ता साळवे यांचा परिचय करून घेतला. या लेक्चरमध्ये आपण सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काय करणार आहोत जाणून घेणार आहोत. सावित्रीबाई फुले यांचं जर जीवन परिचयाचा विचार केला, सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या स्त्री शिक्षिका आणि पहिल्या मुख्याध्यापिका मानल्या जातात. बघा, सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या स्त्री शिक्षिका आणि पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून मानल्या जातात. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली नायगाव येथे झालेला पाहायला मिळतो आणि 3 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. तसंच 3 जानेवारी हा दिवस आपण जर विचारात घेतला तर स्त्री मुक्ती दिन. बघा, 3 जानेवारी हा स्त्री मुक्ती दिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो. बघा, 3 जानेवारी हा जन्मदिवस आहे कुणाचा? सावित्रीबाई फुले यांचा. तो स्त्री मुक्ती दिन आणि दुसरा म्हणजेच काय, बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. फक्त महाराष्ट्रापुरता जर विचारात घेतला तर तो बालिका दिन म्हणून साजरा केला जातो आणि स्त्री मुक्ती दिन म्हणून देखील तो साजरा केला जातो. बघा, म्हणजे याच्यावरती आपण असा प्रश्न करू शकतो, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात काय म्हणून साजरा केला जातो? तर सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. स्त्री शिक्षण आणि समाज सुधारणा चळवळीत त्यांचे मोठे योगदान आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर बघा, शैक्षणिक आणि वैवाहिक जीवनाचा जर विचार केला तर 1840 त्यांचा विवाह ज्योतिराव फुले, कटगुण, सातारा जिल्हा तालुका खटावमध्ये असणारं हे कटगुण नावाचं एक गाव, त्या ठिकाणी असणारे ज्योतिराव फुले यांच्याशी 1840 त्यांचा विवाह संपन्न झाला. विवाहानंतर सावित्रीबाईंनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांनी मिसेस मार्शल यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षक प्रशिक्षण घेतले आणि पतीच्या प्रेरणेतून त्यांनी स्त्री शिक्षणासाठी आयुष्य समर्पित केलेलं पाहायला मिळतं. बघा, खूप मोठा त्याग आहे एक स्त्री आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा काळामध्ये की ज्या काळामध्ये स्त्रीला कोणत्याही प्रकारचं महत्त्व नव्हतं, त्या काळामध्ये स्त्री शिक्षणाची कास धरणारी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे कोण आहे? सावित्रीबाई फुले आपल्याला पाहायला मिळतात. आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी संघर्ष केलेला पाहायला मिळतो. 1848 पुणेमध्ये भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू झाली आणि त्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्य करण्यास सुरुवात केली. परंतु त्यावेळी सनातनी समाजांनी त्यांना खूप विरोध केला. त्यांच्यावरती चिखल आणि दगडफेक करण्यात आलेली होती. परंतु तरीसुद्धा त्यांनी धैर्याने शिक्षण कार्य तसंच पुढं चालू ठेवायचं काम केलं. बघा, खूप अडीअडचणीमधून स्त्रियांना शिक्षण देण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केलेलं होतं. 1848 भिडेवाड्यामध्ये सुरू झालेल्या पहिल्या मुलींच्या शाळेमध्ये शिक्षिकेचं काम त्यांनी खूप कष्टातून केलेलं पाहायला मिळतं. त्यांचा सन्मान करण्यात आला. 16 नोव्हेंबर 1852 विश्रामबाग वाडा येथे ब्रिटिश सरकारने फुले दाम्पत्याचा काय केलेला आहे? सत्कार केलेला पाहायला मिळतो. कधी सत्कार केला? तर 16 नोव्हेंबर 1852. सावित्रीबाईंनी विधवा, पुनर्विवाह, स्त्री शिक्षण आणि समाज सुधारणेसाठी मोठं कार्य केलं आणि म्हणूनच 2014 पुणे विद्यापीठाचं नामकरण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी असं करण्यात आलेलं आहे. आणि त्या भारतातील स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची जननी मानल्या जातात. बघा, स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची जननी कोणाला म्हणलं जातं? तर सावित्रीबाई फुले यांना म्हणलं जातं. सावित्रीबाई फुले यांनी बऱ्याच मुलींना शिक्षण देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कष्ट सोसलेले होते. 2014 साली त्यांच्या त्या कष्टाला एक थोडंसं फुलाची पाकळी म्हणतो ना, त्या पद्धतीची आपल्याला गोष्ट पाहायला मिळते. आणि ती म्हणजेच कोणती आहे? तर स्त्री शिक्षणाच्या क्रांती जननीसाठी पुणे विद्यापीठाचं नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं करण्यात आलेलं पाहायला मिळतं. बघा, महिला सेवा मंडळ आणि सामाजिक कार्य. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी महिला सेवा मंडळाची स्थापना केलेली होती. या मंडळाच्या त्या सचिव होत्या. दुसरी गोष्ट, 1852 साली पुण्याच्या कलेक्टरच्या पत्नी
E.C. जॉन्स यांच्या अध्यक्षतेखाली तिळगुळ कार्यक्रम त्यांनी काय केलेला होता, महिला सेवा मंडळामध्ये चालवलेला होता. आणि तो कार्यक्रमाचं वैशिष्ट्य काय होतं, तर सर्व जाती धर्माच्या स्त्रियांना एकत्र आणणं हे त्याच्या पाठीमागलं एक उद्दिष्ट होतं किंवा वैशिष्ट्य होतं. स्त्रियांमध्ये समानता, संवाद आणि सामाजिक एकता वाढवण्याचा प्रयत्न या महिला सेवा मंडळाच्या सहाय्यानं करण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केलेलं पाहायला मिळतं. बालहत्या प्रतिबंधक कार्य आणि धैर्य. बघा, सावित्रीबाई फुले यांनी खूप मोठं कार्यसुद्धा केलेलं आहे. बालहत्या प्रतिबंधक गृह चालवलं, त्यांच्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दुसरी गोष्ट, 1884मध्ये 35 ब्राह्मण विधवांची बाळंतपणे सुरक्षितपणे पार पाडण्याचं काम कोणी केलेलं आहे, सावित्रीबाई फुले यांनी केलेलं पाहायला मिळतं. बघा, थोडक्यात आपण सांगू शकतो, महिला सेवा मंडळ, बालहत्या प्रतिबंधक गृह, ब्राह्मण विधवांची बाळंतपणं, या गोष्टी करण्याचं काम कोणी केले, सावित्रीबाई फुले यांनी केलेलं पाहायला मिळतं. विधवांना समाजातील अन्यायापासून वाचवण्यासाठी हे केंद्र चालवलं जात होतं. बघा, बालहत्या प्रतिबंधक गृह किंवा बालहत्या प्रतिबंधक कार्य जर विचारात घेतलं तर विधवांना समाजातील अन्यायापासून वाचवण्यासाठी हे केंद्र त्यांनी चालू केलं होतं. ज्योतिराव फुले यांच्या मृत्यूनंतर त्यांचा दत्तक मुलगा जो होता यशवंत फुले यांनी अग्नी देण्यास नातेवाईकांनी त्यांना विरोध केला आणि त्यावेळी त्यांनी स्वतः आपल्या पतीच्या चितेला अग्नी दिलेली होती आणि सामाजिक रूढींना त्यांनी धैर्यानं आव्हान दिलेलं पाहायला मिळतं. त्यावेळी स्त्री अशा ठिकाणी जाऊ शकत नव्हती की ज्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये स्त्री जाऊ शकत नव्हती. त्या ठिकाणी स्त्रीनं म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी जाऊन आपल्या पतीच्या चितेला अग्नी दिलेली पाहायला मिळते. समाजातील वेगवेगळ्या रूढींना त्यांनी आव्हान दिलेलं पाहायला मिळतं. चुकीच्या रूढींना त्यांनी आव्हान दिलेलं पाहायला मिळतं. सत्यशोधक समाज आणि शेवटचं कार्य जर त्यांचं विचारात घेतलं, सत्यशोधक समाज हे समाजाचे कार्य महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी पुढे चालू ठेवलं. 1891 साली अखिल भारतीय सत्यशोधक समाजांच्या त्या अध्यक्ष होत्या. बघा, ह्या सणावळी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. 1891मध्ये अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या अध्यक्षा, 1893 साली सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचं अध्यक्षस्थान त्यांनी भूषवलं. 1876च्या दुष्काळानंतर अनाथ अपंग आणि निराधारांना 3 वर्ष मदत छावणी चालवली. बघा, 1876मध्ये दुष्काळानंतर 3 वर्ष मदत छावणी अनाथ अपंग आणि निराधारांसाठी चालवलेली पाहायला मिळते. 1896च्या दुष्काळातही त्यांनी लोकांना मदत केली. 10 मार्च 1897 रोजी प्लेगग्रस्तांना सेवा करताना त्यांचं निधन झालेलं पाहायला मिळतं. बघा, सत्यशोधक समाजाचं कार्य जे होतं महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाई फुले यांनी खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडलं. 1891 साली अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या त्या अध्यक्ष झाल्या. 1893 साली सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेला त्यांनी अध्यक्षस्थान भूषवलं. 1876च्या दुष्काळात त्यांनी अनाथ अपंग निराधारांना 3 वर्ष मदत छावणी चालवली. 1896च्या दुष्काळामध्ये लोकांना मदत केली. 10 मार्च 1897 रोजी प्लेगग्रस्तांची मदत करत असताना, सेवा करत असताना त्यांचं निधन झालेलं पाहायला मिळतं. त्यांच्या महत्त्वाच्या साहित्यकृती जर बघितल्या तर काव्य फुले 1854 साली त्यांनी काय केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये 41 कविता असलेला संग्रह होता. शूद्र अतिशूद्रांच्या दुःखांचे आणि समाजाच्या विषमतेचे चित्रण त्याच्यामध्ये केलेलं आहे. बघा, काव्य फुले हे कधी प्रसिद्ध करण्यात आलं, 1854मध्ये. त्याच्यामध्ये किती कविता होत्या, 41 कविता होत्या. कशावरती होता, शूद्र अतिशूद्र यांच्या दुःखाचं, समाजातील विषमतेचं चित्रण करण्याचं काम काव्य फुले या काव्यसंग्रहामधून त्यांनी केलेलं होतं. ज्योतिबांची भाषणे 1856 साली संपादन कोणी केले, सावित्रीबाई फुले यांनी. या ज्योतिराव फुले यांचे 4 महत्त्वाची भाषणांचा समावेश त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. बघा, ज्योतिबांची भाषणे 1856 साली त्याच्यामध्ये 4 महत्त्वाची भाषणांचा समावेश बघायला मिळतो. सावित्रीबाईंचे ज्योतिरावांना पत्रे, याच्यामध्ये एकूण 3 पत्र आहेत. नायगाव आणि ओतूर येथून लिहिलेली ती पत्र आपल्याला पाहायला मिळतात. मातोश्री सावित्रीबाईंची भाषणे 1892 साली संपादन कोणी केले, बघा, बाबाजी महाघट पानसरे पाटील यांनी मातोश्री सावित्रीबाईंची भाषणे यांचं 1892 साली संपादन केलं. याच्यामध्ये वेगवेगळे विषय चोखाळण्यात आलेले होते. एक म्हणजेच काय, उद्योग, विद्यादान, सदाचरण, व्यसन आणि कर्ज. बघा, उद्योग,
विद्यादान, सदाचरण, व्यसन आणि कर्ज यासारखे विषय कशामध्ये मातोश्री सावित्रीबाईंची भाषणे याच्यामध्ये काय करण्यात आलेले आहेत तर चोखाळण्यात आलेले पाहायला मिळतात. सुबोध रत्नाकर 1892 साली त्याच्यामध्ये 52 काव्यरचना असलेला संग्रह पाहायला मिळतो. भारताचा इतिहास आणि ज्योतिरावांचे कार्य काव्य रूपात मांडण्याचं काम सावित्रीबाईंनी केलेलं पाहायला मिळतं. थोडक्यात आपण सांगू शकतो की सावित्रीबाई फुले यांचा जर साहित्य कृतींचा विचार केला तर काव्य फुले 1854, ज्योतिरावांची भाषणे 1852, सावित्रीबाईंची ज्योतिरावांना पत्रे, त्याच्यानंतर मातोश्री सावित्रीबाईंची भाषणे 1892 आणि सुबोध रत्नाकर 1892 असे आपल्याला टोटल 5 वेगवेगळ्या साहित्यकृती पाहायला मिळतात. काव्यफुलांमधून 41 कविता, ज्योतिरावांची भाषणामधून 4 महत्त्वाची भाषणं, सावित्रीबाईंची ज्योतिरावांना पत्रे याच्यामध्ये 3 पत्रे, मातोश्री सावित्रीबाईंची भाषणे याच्यामध्ये वेगवेगळे विषय, उद्योग, विद्यादान, सदाचरण, व्यसन आणि कर्ज, सुबोध रत्नाकर याच्यामधून 52 काव्य रचना. अशा वेगवेगळ्या काव्यरचना असतील किंवा साहित्यकृती असतील यांचं त्यांनी काय केलेलं आहे संपादन केलेलं आहे. चांगल्या पद्धतीच्या साहित्यकृती सगळ्यांच्या समोर आणलेल्या आहेत. असं सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय आपल्याला पाहायला मिळतो. जर आपल्याला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.